अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आज अजितदादा छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ला असलेल्या येवला मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। यासोबतच ते या संपूर्ण भागामध्ये जनसंवाद साधत महिलांशी इथल्या ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत आणि त्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। भव्य असं स्वागत जे आहे ते अजितदादांचं चांदोरीच्या चौफुलीवर होणार आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे। अजितदादांच्या एकूणच स्वागताची काय तयारी? बऱ्याच दिवसानंतर अजितदादा नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहे आणि त्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये त्यांचं प्रथमतच आगमन या निमित्ताने होत आहे। तर या दौऱ्याच्या निमित्तानं अजितदादांचं या ठिकाणी आम्ही स्वागताची तयारी केलेली आहे। त्याच्यामध्ये व्यासपीठावर आपण बघू शकता का छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन आणि या ठिकाणी 5 JCB आपण तैनात ठेवले, त्याच्यामधनं त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। तसंच या ठिकाणी एक मागं हायड्रा उभा आहे, तर त्या हायड्राच्या माध्यमातून एक 51 फुटाचा हार हा दादांना घालण्यात येणार आहे। 51 फुटांचा भव्य असा हार जो आहे तो दादांना या ठिकाणी घालण्यात येणार आहे। त्यासोबतच जवळपास 4 ते 5 JCBच्या मदतीनं या ठिकाणी दादांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे येवला मतदारसंघात दादा ज्यावेळेला येतील त्यावेळेला एक भव्य दिव्य अशा पद्धतीचं स्वागत दादांचं होईल अशी या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची तयारी सध्या बघायला मिळते आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।